लिंग या टॉपिकवर प्रश्न असतात पेपरला. बघा, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? तर पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आपण हे बघत आलेलो आहे. सरळ सरळ जर बघितलं आपण तर मुलगा, मुलगा. आता मुलगा म्हटलं तर तो पुल्लिंगी होतो. ऑलरेडी मुलगा हा पुरुष असतो म्हणून त्याला पुल्लिंगी म्हणू आपण, बरोबर आहे. पण मी जर म्हटलं असेल बैल, बैल, तर मग बैल पुरुष नाही आहे पण तो पुल्लिंगी आहे, बरोबर आहे. मग आता इथे याच्या फार भानगडीत न पडता, फार व्याख्येच्या शास्त्रोक्त गोष्टींच्या भानगडीत न पडता आपल्याला सहज साध्या सोप्या पद्धतीनं समजून घ्यायचं आहे की लिंग कसे ओळखायचे. मुलगा, गा, गा म्हटलं आणि मुलगी, मुलगी, मुलगा, मुलगी, गागी, आई, मुलगा, मुलगा, वाडा, ठीक आहे. असं काही म्हटलं आपण, किंवा फळा, फळा, ज्याला आपल्याला शेवट आपण आ म्हणतो, किंवा याला जे याला शब्द लागतो समोरचा, मुलगा आला, मुलगा आला, मुलगी आली आणि मुलगे, मुलगे आले, आले. आता हा जो शब्द आहे की नाही, हा आला, आली आणि आले, बस यावर तुमचं लिंग डिपेंड आहे, बरोबर आहे. मी जर म्हटलं असेल तलवार, तलवार, सांगा मग तलवार, याला काही पण लावून द्यायचं समोर, म्हणजे ओरिजिनल लिंग ओळखायचं असेल तर त्याच्या व्याख्येच्या भानगडीत पडू नका. त्याची व्याख्या फार नाही आहे परंतु ते किचकट आहे. तलवार, मग तलवार चालवला का चालवली, चालवली. तलवार जरी युद्धामध्ये कामी येते, माणसं वापरतात, पुरुष वापरतात, पण तलवार चालवली, तलवार तोडली, तलवार मोडली, तलवार तयार केली. हा जो ली आहे, केली, तलवार मोडली, तलवार चालवली, चालवली, हा जो शेवटी लिली येतो, हा लिली तो दाखवतो हा पुल्लिंगी, हा स्त्रीलिंगी आहे, बरोबर आहे. पण गजरा, महिला गजरा घालतात, गजरा, गजरा, मग गजरा नाजूक वाटतो म्हणून तो काही स्त्रीलिंगी नाही आहे. गजरा माळला, माळला, गजरा तयार केला, गजरा तोडला, तोडला, गजरा विकला, शेवटी ला आला की नाही, ला आला म्हणून तो पुल्लिंगी आहे. तलवार चालवली म्हटलं स्त्रीलिंगी आहे. मी जर म्हटलं घर, हे लिहून टाकत चला सगळं, ठीक आहे. मी जर म्हटलं घर, घर बांधलं, आता या ठिकाणी घर बांधलं, बांधले किंवा बांधलं, घर बांधलं किंवा बांधले बोली भाषेमध्ये, किंवा आजकाल भरपूर लोक बांधलं हे हा पण प्रमाण शब्द वापरतात, परंतु बांधले, घर बांधले, देवघर तयार केले, विकत आणले. जिथे ले असेल, ले किंवा ल, तो असतो नपुंसक लिंग, बरोबर. मी जर म्हटलं असेल वरण, वरण, वरण खाल्ला म्हणतो काय, खाल्ला, मी वरण खाल्ला नाही, मी वरण खाल्ली नाही, मी वरण खाल्ले, मी वरण खाल्ले किंवा पिले, बरोबर. ताक, ताक आणला असं म्हणतो काय, का ताक आणली असं म्हणतो काय, नाही. ताक आणलं किंवा आणले, ताक आणलं किंवा ताक आणले, बस याच्यावरून त्याचं लिंग ठरवायचं, संपला विषय. म्हणजे मग जगातला कोणताही शब्द असो, मग तो इंग्लिशमधून का आलेला असो ना. जर म्हटलं बूट, बूट शब्द इंग्लिशमधला आहे, मग आपण काय म्हणतो, बूट घातली म्हणतो काय, नाही, बूट घातला. किंवा पेन म्हटलं, पेन, पेन आणला, पेन विकला, पेन तोडला, मोडला, वापरला, तो पुल्लिंगी आहे. जे इंग्लिश शब्द मराठीत रुढावले त्याचं जेव्हा बोलतो ला, ली, ले, म्हणजे ला म्हणायचं, ली म्हणायचं, ले म्हणायचं, त्याच्यावर सुद्धा लिंग डिपेंड आहे. प्रत्येक लिंग असं वाचून नका बघू, पाठ करून नका बघू. आपलं अप्लाइड मराठी पुस्तक आहे, हे पुस्तक प्रत्येकांकडे असू द्या, यामध्ये डिटेल दिलेलं आहे, लिंग कसं ओळखायचं, प्रश्न कसे येतील वगैरे, या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मग आता हा काय म्हणतो, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे. म्हणजे ऑलरेडी इथे 5 ऑप्शन्स दिलेले आहे. IBPSला 5 ऑप्शन्स येतात, IBPSला, आणि TCSला 4 ऑप्शन्स येतात.
आता IBPSच्या आणि TCSच्या एक्झाम्स कोणी घेणार नाही, गव्हर्नमेंट घेणार नाही, फक्त ग्रुप डीचंच घेत जाईल. ग्रुप डी ज्या एकदम क्लास 4च्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स यापुढे IBPS आणि TCS घेईल. परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या एक्झाम्स आहेत, ज्या मोठ्या एक्झाम्स आहेत, मोठी पदं आहे, ते सगळे MPSC सरळ सेवेतून भरणार आहे. सरळ सेवा. जसं MPSC ऑलरेडी ग्रुप बी आणि ग्रुप सी घेते, हे अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहे, तसंच आता कर्मचाऱ्यांच्या पोस्टसुद्धा MPSC सरळ सेवेच्या माध्यमातून भरेल. ठीक आहे ना. आता मग राहिलं IBPS TCS, हे कोण बनवणार नाही. याच्यामध्ये क्लास 4च्या एक्झाम्स असतील, शिपाई झालं, आणखी काही समजा हेल्पर्स झाले, तर एक्झाम्स तर आहेच. तांत्रिकच्या एक्झाम्स झाल्या, टेक्निकलच्या, यामध्ये येणार. मग समजून घ्या, IBPSमध्ये 5 ऑप्शन्स येतात, TCSमध्ये 4 ऑप्शन्स असतात. मग आता ओळखून घ्या. हे लेक्चर TCSला पण चालेल, काही टेन्शन नाही. ठीक आहे. आपला MPSC ग्रुप बी ग्रुप सीचा कोर्स लॉन्च होणार आहे 14 जूनला, आणि हा पण लॉन्च लवकरच करणार आहे MPSC सरळ सेवेचा, इंग्लिश मराठीचा. बाकी हे कोर्सेस आपल्याकडे ऑलरेडी आहेत TCS IBPSचे. आता शब्द कोणता, पुल्लिंगी कोणता, देवघर. आता बघा, एक एक शब्दाला ते तुम्ही लावून बघा. वर्ब तुम्ही कोणताही वापरू शकता. जे क्रियापद आहे, देवघर आणला म्हणायचो, आणलो म्हणायचो, आणले म्हणायचो, ते तुमच्यावर डिपेंड आहे. देवघर बांधले, देवघर बांधला असं म्हणतो का आपण? नाही. देवघर बांधली असं म्हणतो काय? नाही. देवघर बांधले म्हणजे हा नपुंसक लिंग आहे, नपुंसक लिंग आहे. चुना, चुना खाल्ला, पुल्लिंग आहे, तो पुल्लिंग आहे. चुना खाल्ला, चुना तयार केला, चुना विकत आणला, आणला, चुना आणला, हा आहे पुल्लिंगी. कढी उमलली, उमलली. तूप खाल्लं, आणलं. कुऱ्हाड चालवली, चालवली. कुऱ्हाड जरी शस्त्र असलं, पुरुष वापरत असले, पण तरीही ते स्त्रीलिंगी आहे. कुऱ्हाड चालवली, कुऱ्हाड आणली. ठीक आहे. कुऱ्हाड सजवली, कुऱ्हाड मारली, असा बद्दलचा अर्थ. इथे उत्तर आहे चुना. सोपं आहे. समजून घेतलं तर सोपं आहे, नाही समजलं तर मग कठीण आहे. आता MGPचे परीक्षा झाल्या, MGPच्या तांत्रिकच्या. आता परीक्षा आहे PMCच्या आहे, तिकडे MMRDAच्या आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा पशुसंवर्धनच्या आहे समोर, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला हे जे लेक्चर्स आहे हे काम पडणार आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही. आता काय म्हणतो तो, इथे काय त्याने म्हटलं पुल्लिंगी आहे, इथे काय म्हणतो पुल्लिंगी नाही. पुल्लिंगी नाही वो. मग कवी पुल्लिंगी आहे, कवी आला, कवी आला, ला आला. सेवक आला, सेवक गेला. खनिज सापडलो, सापडलो, खनिज नेलो म्हणजे हा नपुंसक लिंग आहे. गट पडला, गट जिंकला, पुल्लिंगी आहे. गजरा, गजरा माळला म्हणजे इथे हा 2 पुल्लिंगी आहे, इथे हे 2 पुल्लिंगी आहे, आणि खनिज मात्र पुल्लिंगी नाही आहे. उत्तर तेच आहे. आपला प्रश्न तोच होता, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही, तर खनिज शब्द नपुंसक लिंगी आहे, कारण खनिज सापडलं किंवा सापडले. ठीक आहे. ह्याचे असंख्य प्रश्न, संपूर्ण प्रश्न तुम्हाला आपल्या या ABC एज्युकेशन ॲपमध्ये IBPS मराठी संपूर्ण कोर्स आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा आहे, त्यामध्ये क्वेश्चन बँकसुद्धा आहे. या क्वेश्चन बँकमध्ये 2000+ प्रश्न आहे असे. ठीक आहे, मराठीचे. ते तुम्ही पाहू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी नाही. पुन्हा मग उपमा खाल्ला म्हणजे पुल्लिंगी आहे. चंद्र दिसला, पुल्लिंगी आहे. चालक आला, पुल्लिंगी आहे. गुलाल उधळला, पुल्लिंगी आहे. गाठ, गाठ मारली, गाठ पडली, गाठ सुटली, गाठ दिसली म्हणजे हा पुल्लिंगी नाही आहे, हा स्त्रीलिंगी आहे. कारण इथे मारली आलं ना. सोपं आहे, काही कळत नसते, फक्त अभ्यास करायचा, सराव खूप करायचा. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे. जिरं, जिरं खाल्लं किंवा जिरं खाल्ले. ठीक आहे. जिरं खाल्लं म्हणजे इथे हा नपुंसक लिंग आहे. आग पेटी सापडली, सापडली, आग पेटी सापडली, विकत आणली म्हणजे हा स्त्रीलिंगी आहे. मनगट सापडलं किंवा मनगट बांधलं, मनगट पाहिलं,
ल हा नपुंसक लिंग आहे. कुलूप तोडलं, कुलूप तोडलं किंवा कुलूप आणलं हा नपुंसक लिंग आहे. गजरा माळला, गजरा माळला हा हा पुल्लिंग आहे. मग हा काय म्हणतो, स्त्रीलिंगी आहे. कोणतं, एकच स्त्रीलिंग आहे. कोणतं, आगपेटी. सरळ सरळ अभ्यास करा, जास्त मार्क्स मिळतात पेपरला. टेक्निकल वाल्यांना काय वाटते की टेक्निकल करून टाकू आपण, आणि मराठी काय आपण बोलतोच, पण तसं नाही मित्रांनो. 20 प्रश्न असतात मराठीचे, तुम्ही टेक्निकल करून ठेवा. टेक्निकल सगळे स्पर्धक टेक्निकल करतील, पण 20 प्रश्न मराठीचे जो करेक्ट उत्तर देईल तो नोकरीवर लागेल. कारण कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये, तांत्रिकमध्ये, टेक्निकल नॉलेजमध्ये. पण जो नॉन टेकचा भाग आहे मराठीचा, हा आपण दुर्लक्षित करतो. हे समजत नाही. समजा असे प्रश्न आले असे तर समजत नाही आपल्याला की नेमकं स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. म्हणून मराठीचा जो अभ्यास करेल तो नोकरीला लागेल, कारण बाकीचं तर करायचं आहेच, प्लस मराठी इंग्लिश करायचं आहे. ओके, चलो. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही? मग आता आमटी, मी आमटी खाल्ली, मी आमटी खाल्ली, मी आमटी खाल्ली, मी आईने आमटी केली, बरोबर आहे. मी त्याला आमटी दिली, मग शेवटी ली आहे की नाही, लिली लिली असेल, ऑफकोर्स तो स्त्रीलिंग आहे. ओके. गुहा, पुरातन काळामध्ये इथे गुहा होती, इथे गुहा सापडली, इथे गुहा सापडली. ओके. किंवा त्याला गुहा दिसली, दिसली, तो स्त्रीलिंगी आहे. समजलं. झाड, झाडाचं काय होईल? मी झाड लावला का मी झाड लावली? नाही, मी झाड लावलं. मराठी माणूस जो जो ज्याची मातृभाषा मराठी आहे त्याला हे सहज सहज कळते, त्याला शिकावं लागत नाही वेगळं, पण त्याला नीट बोलावं लागतं मराठी. त्याने जर म्हटलं मी हे खाल्ली, चॉकलेट खाल्ली, मी रील पाहिलं, मी तिकडं मेडिकल दिसलं, असं नाही. तुम्हाला प्रॉपर मराठी बोलावं लागेल, नाही तर आजकाल येलत कायले खाल्ली लावून टाकते. हां हां हां, मी लॅपटॉप घेतली, लॅपटॉप घेतला, फोन पाहिला, मेमरी कार्ड घेतलं, नपुंसक लिंग आहे. औषध खाल्ली, अरे औषध खाल्लं, औषधी खाल्ली. औषधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधं, आणि औषध म्हणजे एका प्रकारचं औषध. हे समजलं पाहिजे आपल्याला एक मराठी माणूस म्हणून. स्पर्धा तर ठीकच आहे. मग झाड लावलं, झाड दिसलं, झाड तोडलं, किंवा झाड तोडले. तुम्ही प्रमाण भाषा बघा. तिथे एक झाड होते, ते झाड काल पहाटे चोरांनी तोडले, म्हणतो ना असं. म्हणजे त्या झाडासाठी तोडले वापरतो आपण, तोडले. किंवा आपण बोलतो ना तोडलं म्हणतो, ते एकच आहे. तोडलं किंवा तोडले एकच आहे. ठीक आहे. आणि म्हणून तो काय ठरतो, नपुंसक लिंग. झाड काय ठरतो, नपुंसक लिंग. घड्याळ विकत घेतली, घड्याळ पाहिली, घड्याळ दिसली, त्याला घड्याळ दिली, घड्याळ आणली. म्हणजे इथे प्रत्येकाला ली लागेल. घड्याळ आणली, घड्याळ दिसली, म्हणजे दिसली म्हटलं की हा स्त्रीलिंगी होईल, बरोबर आहे. तंत्रज्ञान, आता तंत्रज्ञान काय होईल? तंत्रज्ञान विकसित झाला, तंत्रज्ञान विकसित झाली नाही, तंत्रज्ञान विकसित झाले. कोणतेही पुस्तक वाचा, न्यूजपेपर्स वाचा, तुम्हाला भारताने तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केले असं पुस्तकात दिसेल, पेपरात दिसेल. कारण हे असते प्रमाण भाषा. केले, आपण केलं म्हणतो, आपल्या बोली भाषेमध्ये बोलताना केलं म्हणतो. मग केलं म्हणा का केले म्हणा. आता केलं पण म्हटलं जाते, प्रमाण भाषेतल्या बऱ्याच शब्दामध्ये केलं पण येते. झालं, केलं, आलो, गेलो, पार पडलो, ठीक आहे. तंत्रज्ञान केले, विकसित केले, म्हणजे हा नपुंसक लिंग आहे. आता हा काय म्हणतो, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही? स्त्रीलिंगी नाही. अच्छा, आमटी स्त्रीलिंगी आहे, गुहा स्त्रीलिंगी आहे,
घड्याळ स्त्रीलिंगी आहे. आणि इथे एखादा शब्द आपण कट करून टाकू, फांदी लिहून टाकू, फांदी, फांदी तोडली होऊन जाते. ठीक आहे. आणि इथे मग तो स्त्रीलिंगी होऊन जातो. आणि हा प्रश्न असा असेल, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, तर हा नपुंसक लिंग आहे. तंत्रज्ञान हा स्त्रीलिंगी नाही आहे, बाकी सगळे स्त्रीलिंगी आहे. आमटी, गुहा, फांदी, घड्याळ. ठीक आहे. याला आपल्याला स्त्रीलिंगी म्हणता येईल. आणि कोणता शब्द स्त्रीलिंगी नाही, तर मग तंत्रज्ञान हा शब्द स्त्रीलिंगी नाही असं होईल. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघू. आता तुम्हाला कधी कधी असे प्रश्न येणार, म्हणजे कधी वन लायनर येणार, कधी रिकाम्या जागा येईल, कधी या पद्धतीच्या जोड्या लावा येईल, कधी तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये शब्द देईल आणि तो कसा येतो, तो कोणता लिंग आहे त्याचं, किंवा त्याचं स्त्रीलिंग कोणतं हे येणार. तर तुमचा अभ्यास कंटेंटवर असला पाहिजे. जितका जास्त अभ्यास कंटेंटवर असेल तुम्हाला हे समजेल. स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग यांच्या जोड्या लावा. लेखणी, आता लेखणी आहे, इमारत आहे, भाकरी आहे, पणती आहे आणि पोथी आहे. तर लेखणी दिसली, लेखणी लिहिली, लेखणी सापडली, इमारत बांधली, इमारत पडली, भाकरी खाल्ली, पणती दिसली, पणती विजली, पोथी वाचली, पोथी ठेवली, पोथी तयार केली, म्हणजे हे सगळं स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. पुस्तक आलं, तेज दिसलं, झळाळलं, घर बांधलं, वरण वरलं, वरण पिलं, टोक दिसलं. तर या ठिकाणी हे नपुंसक लिंग आहे, हे नपुंसक लिंग आहे आणि हे स्त्रीलिंग आहे. तो काय म्हणतो, नपुंसक लिंग आणि स्त्रीलिंग, म्हणजे स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग यांच्यात जोड्या लावा म्हणतो. माझा बघा, पोथीचं काय येते, पोथी. आता आपण जुन्या जमान्यामध्ये पोथी लावायचे आपले आजोबा वगैरे. पोथी लागणे म्हणजे काय, ग्रंथ वेगळा, पोथी लहानशी असते. गजानन महाराजांची पोथी, साईबाबाची पोथी, याची देवाची पोथी आणि ग्रंथ किंवा पुस्तक दिसलं, पुस्तक लिहिलं, पुस्तक झालं नपुंसक लिंग. पण पुस्तकासारखंच काय असते, पोथी असते. बरोबर आहे. म्हणजे 5 साठी ए, कुठे आहे 5 साठी ए, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे ऑफकोर्स तुमचा हा सी ऑप्शन कट झाला. बरोबर आहे. मग आता इमारत काही पाहू शकता तुम्ही, रॅन्डमली काही चेक करू शकता. इमारत म्हटलं, 2 इमारत बांधली. आता इमारतीसारखंच काय असते या ठिकाणी, पुस्तक आहे का नाही, तेज नाही, घर आहे. हां, घर आहे, वरण किंवा टोक नाही. मग इमारत 2 ला घर लावा. इमारत म्हणजेच घर, समजा घर वेगळी, इमारत वेगळी. परंतु म्हणजे जसं पोथी पुस्तक एक झालं, इमारत घर. ठीक आहे, राहण्याचं ठिकाण. आता इमारत बांधली आणि घर बांधलं, 2 ला सी लागते. कुठे आहे 2 ला सी, इथे आहे का, नाही, कट झालं. इथे आहे का, नाही, कट झालं. इथे आहे का, यस, डी मध्ये आहे. म्हणजेच तुम्ही एक्झॅक्ट तुम्हाला उत्तर मिळते. तुम्हाला 5ही ठिकाणी बघावं लागत नाही. तर मग जोडा लावत बसले पहिल्यांदा वेळ जाईल. रॅन्डमली चेक करायचं की ऑप्शनमध्ये काय मिळते. मग आता हे आलं, डी आलं. सी मध्ये काय आहे, मग डी आहे. 3 म्हणजे डी आहे. भाकरी वरण खाण्याची गोष्ट. 4 मध्ये बी आहे. पणती तेज, पणतीचं तेज येते. हां, संपला विषय. हे असं चेक करायचं असते. हे सोपं असते, काही कठीण नसते फार. फक्त असं एकच ठेवायचं की ली म्हटलं की तो पुल्लिंगी येतो. ला म्हटलं की तो पुल्लिंगी येतो. ली म्हटलं की स्त्रीलिंगी येते. आणि ल म्हटलं किंवा ले म्हटलं तर तो नपुंसक लिंग येतो. ठीक आहे. आणि हे शब्दार्थ जे आहे हे एकदा दोनदा वाचून घ्यायचे. ह्या पुस्तकामध्ये अप्लाइड मराठी हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि साधा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसक लिंगी नाही. दूध आणलं, दूध दिलं, दूध विकलं, दूध फुटलं, फाटलं, सांडलं, पडलं. तर आणलं म्हटलं ना, किंवा दूध आणले. ठीक आहे. मग आता हे काय झालं, नपुंसक लिंग. कारण इथे दूध आणला
दूध आणली होणार नाही. मग लवकर लवकर आणलं, लवकर आणलं, लवकर विणलं, लवकर शिवलं किंवा लवकर शिवले, तरी तो काय झाला, नपुंसकलिंग झाला. गणित गणित मांडलं, गणित मांडलं, गणित दिसलं, गणित सोडवलं, सोडवलं, गणित पाहिलं. ठीक आहे, म्हणजे हा पण काय होईल, नपुंसकलिंग होईल. तेज तेज झळाळलं, तेज झळाळलं. ठीक आहे, तेज झळाळलं, तेज बघितलं, तेज पाहिलं, मी त्या गोष्टीचं तेज बघितलं, मला तेज समजलं, म्हणजे हा पण काय होते, नपुंसकलिंग होते. आणि लढाई, लढाई मात्र लढाई झाली, प्लासीची लढाई झाली, लढाई केली, लढाई जिंकली, जिंकली, किंवा लढाई दिसली, दिसली, युद्ध दिसलं. युद्ध जर आलं असतं त्या ठिकाणी लढाईच्या ऐवजी युद्ध, तर मग आपण त्याला नपुंसकलिंग म्हटलं असतं. युद्ध झालं, युद्ध पार पडलं, युद्ध गेलं, असा अर्थ. ठीक आहे ना, म्हणून युद्ध झालं, युद्ध झालं असतं, पण लढाई झाली, तो काय झाला, स्त्रीलिंग झाला. आणि हा काय म्हणतो, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही, तर तो आहे लढाई. हा नपुंसकलिंगी नाही, हा स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. आठव, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही. ग्रंथालय बांधलं, ग्रंथालय बांधलं, ग्रंथालय सुरू झालं, सुरू झालं, ग्रंथालय दिसलं, ल ल ल ल आलं, ले 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 आले, तर तो काय होतो, नपुंसकलिंग. आरोग्य बिघडलं, बिघडलं, आरोग्य कचऱ्यात सापडलं, तर त्याला काही लावून द्यायचं, त्याला जे आपण बोलू, म्हणजे आता ते होते बुवा जसं आपल्या पद्धतीनं जसं घ्यायचं, त्याला काही असं काही शब्द ते ठरलेले नसतात, ते आपल्या पद्धतीनं लावायचं. आरोग्याचं काय होईल बुवा, आरोग्य बिघडला नाही, आरोग्य बिघडली नाही, आरोग्य बिघडलं, हां बिघडलं, आरोग्य बिघडलं किंवा आरोग्य बिघडले, तर तो नपुंसकलिंग होईल, कारण बिघडले. पान, पान खाल्लं, पान दिसलं, पान तोडलं, पान खाल्लं, खायचं पान खातो आपण, आपल्याला पान दिसलं, पान तोडलं, पान तोडलं, जे असेल ते, हा आपण नपुंसकलिंग आहे. लढाई जस्ट बघितलं शब्द आपण, लढाई जिंकली, जिंकली, लढाई दिसली, लढाई झाली, लढाई बंद पडली, लढाई बंद झाली, तो पण काय होते, तो स्त्रीलिंग होते. आणि राजकुमार आला, राजकुमार गेला, राजकुमार पडला, राजकुमार दिसला, त्याला काय पण घेतात आपल्याला. ठीक आहे ना, तर हे झालं पुल्लिंग. पण हे स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे 3. तो काय म्हणतो, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही, तर हा आणि हा, म्हणजे लढाई आणि राजकुमार हे शब्द नपुंसकलिंग नाही. आता तुम्हाला सांगतो, हे दोन्ही मग सर तुम्ही म्हणाल तर ऑप्शन मग सर दोन्ही येईल का, नाही, ऑप्शन कसं दोन्ही येणार आहे. इथे कधी कधी काय होते, तुम्हाला या ठिकाणी 1 2 3 4 5 असे काही शब्द देतात आणि मग ऑप्शन देतात ABCDE, मग ईचं ऑप्शन येईल 4 व 5, फक्त 3 म्हणजे फक्त पानबॉ, फक्त A ग्रंथालय, फक्त D आणि E. हां, मग अशा वेळेस ते उत्तर द्यायचे. ठीक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त पण उत्तर असू शकते, पण ऑप्शन एकच राहते. ठीक, चला थांबू आता. हे जे समोरच्या सगळ्या गोष्टी आहे ह्या आपण नंतर बघू. ठीक आहे, हे भरपूर आहे मटेरियल, आपण पार्ट नंबर 2 मध्ये बघू. ठीक आहे, मित्रांसोबत ॲप शेअर करा. ABC एज्युकेशन ॲप आहे आपलं, ते ॲप तुम्हाला प्ले स्टोरला बघायचं आहे, डिटेल दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते चेक करा. हे पुस्तक प्रत्येकाकडे असू द्या. या पुस्तकावर मार्च एंडिंग ऑफर चालू आहे. हे अगदी 50% मिळते पुस्तक. एक नंबर तुम्हाला देतो ऑफिसचा, 7620905929. या नंबरला फोन लावा. फोन उचलला नाही तर मॅसेज टाका व्हॉट्सअपला आणि सांगा की सर मला अप्लाइड मराठी पुस्तक पाहिजे आहे, मला ते पाठवा. तुमच्या घरपोच पुस्तक येऊन जाईल. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असा, तालुक्याच्या ठिकाणी, गावाखेड्यापाड्यात कुठेही असा, किंवा अगदी महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही असा, देशाच्या आत तुमच्या घरपोच पुस्तक येऊन जाईल. ठीक आहे, भरपूर लोकांनी आउट ऑफ स्टेट पण पुस्तक मागवलेले आहे. ठीक आहे, मराठी माणसांनी. ठीक आहे,
थांबतो. मित्रांसोबत शेअर करा ॲप्लिकेशन, हे सगळं लिंक आणि डिस्क्रिप्शन म्हणजे ॲपची लिंक चेक करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव कमेंट करा आणि आणखी कोणत्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर पाहिजे आहे ते सांगा. ठीक आहे. याचं सेकंड लेक्चर टाकतो मी ग्रुपवर आपल्या यूट्यूबला आणि बाकी सगळे लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. थँक्यू.